महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पीतांबरी देवभक्ती 7-in-1 अगरबत्ती. जिथे पूजा तिथे देवभक्ती. बीडच्या गेवराईत लक्ष्मण हाकेंच्या कारवर दगडफेक तर हाके समर्थकांनी भिरकावली चप्पल. विजयसिंह पंडितांचे समर्थक आणि हाकेंचे समर्थक आमने सामने. आश्वासनानंतर अखेर सदाभाऊ खोत यांचं ठिय्या आंदोलन मागे. सीएम कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून बैठकीचं आश्वासन. बोगस गोशाळा आणि कथित गोरक्षकांवर कारवाईबाबत सुरू होतं आंदोलन. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आज मिळणार खुशखबर. गणेशोत्सवाच्या 1 दिवस आधी ऑगस्ट महिन्याचा होणार पगार. प्रांजल खेवलकर प्रकरणात रोहिणी खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता. पुरावे नष्ट केल्याच्या आरोपावरून रोहिणी खडसेंविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता. नांदेड जिल्हा ऑनर किलिंगच्या घटनेनं हादरलं. वडिलांनीच विवाहित मुलगी आणि तिच्या नवऱ्याची केली हत्या. पोलिसांनी आरोपी पित्याला केली अटक. आणि गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मुंबईच्या राजाचा फर्स्ट लुक समोर तर जीएसबीच्या श्रीमंत महागणपतीचं पहिलं दर्शन संपन्न. येथील शेवली गावाला दारू व्यवसायानं ग्रासलेला आहे. दारूबंदीसाठी आझाद हिंदच्या रणरागिण्यांनी एल्गार पुकारलाय. ग्रामपंचायतीमध्ये दारूबंदीचा ठराव घेण्यात आला असून गावात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्याला कडक शासन करण्यात येईल असा इशारा यावेळी महिलांनी दिला. गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील जामखारी येथे श्रीराम कटरे यांच्या घराला लागलेल्या भीषण आगीत 3 घरं जळून खाक झाली आहेत. या आगीमध्ये त्यांच्या घराजवळील गोवर्धन कटरे, हेमंत कटरे आणि खिलेश्वर कटरे यांची घरं पूर्णतः जळून खाक झाली आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव उमरखेड तालुक्यात पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि या पूरग्रस्त भागात पालकमंत्री संजय राठोड यांनी पाहणी दौरा केला. यावेळी ताबडतोब पंचनामे करावेत. पडझड झालेल्या शाळा, रस्त्याची कामं लवकर सुरू करावीत असे निर्देश प्रशासनाला दिले. फिरण्यासाठी गेलेली 5 मुलं सिंहगडावर रस्ता भरकटल्याचं समोर आलं आणि मुलांनी व्हिडिओ काढत भरकटल्याची माहिती दिली. दरम्यान मुलांना शोधण्यात पोलिसांना यश आलं. कोकण रेल्वेनं कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांना तिकीट न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली आहे. सर्व ट्रेन फुल असल्यानं प्रवाशांना अडचण सहन करावी लागते. दरम्यान प्रवाशांनी तिकिटासाठी काळाबाजार होत असल्याचा आरोप केलाय. चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलीस स्थानक उभारण्यात आलंय. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होणार आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते या पोलीस स्थानकाचं उद्घाटन करण्यात आलंय. जळगाव जिल्हा बँकेची 109वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. शेतकऱ्यांकडे 1000 कोटींचं पीक कर्ज थकीत असल्यानं बँकेची कोंडी झाली आहे. थकबाकी नसती तर सभासदांना आणखी सुविधा मिळाल्या असत्या अशी प्रतिक्रिया बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी दिली आहे. बुलढाण्यामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्याची मागणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केली आहे. जालन्याच्या साष्ट पिंपळ गावात 1 लाखाहून जास्त मराठ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. 27 ऑगस्टला मोठ्या संख्येनं मराठा समाजाचे नागरिक अंतरवालीमध्ये येणार आहेत आणि त्यामुळे त्यांच्या जेवणाची व्यवस्था आतापासूनच करण्यात येते. शहापूरच्या टहारपूर गावात भला मोठा अजगर आढळलाय. सर्पमित्राच्या मदतीनं अजगर पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. अजगर आढळल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. राज्यातील मुस्लिम खाटीक समाजाला एससीचं आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं भाजपचे मुस्लिम खाटीक समाजाचे नेते अराफत शेख यांनी सांगितलं. मुंबईमध्ये होणाऱ्या खाटीक समाजाच्या मेळाव्यात सीएम फडणवीसांकडे ही मागणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील इंदोरे भांगरेवाडी आदिवासी भागातील 70 वर्षाच्या महिलेला उपचारासाठी खांद्यावरून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. रस्ता नसल्यानं त्यांच्यावर ही स्थिती उद्भवली. पुढचे 4 दिवस राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 26 ते 29 ऑगस्ट दरम्यान मुंबई, ठाणे यासह कोकण आणि घाट भागात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 29 ऑगस्ट रोजी राज्याच्या अंतर्गत भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई नांदेड वंदे भारत या बहुप्रतीक्षित एक्सप्रेसला अखेर मुहूर्त मिळालेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या ट्रेनला हिरवा झेंडा आज दाखवणार आहेत. त्यानंतर 28 ऑगस्टपासून ही वंदे भारत ट्रेन आठवड्यातून 6 दिवस नियमितपणे धावणार आहे. मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाला पुन्हा सुरुवात झाली असून धरण पाणी क्षेत्रामध्येही चांगली हजेरी लावलेली आहे. त्यामुळे धरणामध्ये आवक वाढू लागली आहे. कोयना धरण पातळीत पाणी साठा हा 101 TMC वर गेलेला आहे. कोयनेचे दरवाजे 1 वरून 2 फुटापर्यंत वर घेऊन विसर्ग सुरू करण्यात आलाय. नंतर अखेर सदाभाऊ खोत यांचं ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे. सीएम कार्यालयातील अधिकाऱ्यांनी त्यांना बैठकीचं आश्वासन दिलं. बोगस गोशाळा कथित गोरक्षकांवर कारवाईबाबत हे आंदोलन सुरू होतं. प्रांजल खेवलकर प्रकरणात रोहिणी खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पुरावे नष्ट केल्याच्या आरोपावरून रोहिणी खडसेंविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. वराह जयंतीनिमित्त मुंबईमध्ये चेंबूरमध्ये नितेश राणेंनी महाआरती केली. सकल हिंदू समाजाकडून नवी मुंबई आणि ठाण्यातही आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. वराह जयंतीवरून अमोल मिटकरींनी राणेंना घरचा आहेर दिलेला आहे. शेतकऱ्याच्या शत्रूची पूजा म्हणजे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळणं असल्याचं म्हणत मिटकरी यांनी टीका केली आहे. डीजे ऐवजी बाहेरगावचे बँड लावा, पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच असल्याचं वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केलंय. तर शिरसाट यांच्या विधानानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पुण्यात सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न झाला. न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ही घटना घडली. खोत हे गोरक्षकांविरोधात भूमिका मांडल्यानं त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. बीडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक झाली. विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याची माहिती आहे. यामुळे आमदार विजयसिंह पंडित आणि हाकेंमधला संघर्ष पेटलाय. कोल्हापूरमध्ये PN पाटील अमर रहे अशी अजित पवार यांनी घोषणा दिली आहे. तर वी लव्ह यू दादा असं म्हणताच अजितदादा यांनी त्या तरुणाला आय लव्ह यू म्हणत प्रतिसाद दिला. हिंजवडीकडे लक्ष देण्याची विनंती सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. हिंजवडी परिसरातील कामं तातडीनं करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा गणेशोत्सवानंतर आंदोलन करण्याचा इशारा सुळेंनी सरकारला दिलाय. नवी मुंबईतील मतदार यादीमध्ये 76,000 दुबार नावं असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नावं वगळण्याची लेखी मागणी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी केलेली आहे. ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्या सदोष असल्यानं निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप काँग्रेसनं केला. जरांगेने मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केलाय. फडणवीसांवर खालच्या शब्दात टीका खपवून घेणार नसल्याचाही इशारा भाजप नेत्यांनी जरांगेंना दिलाय. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आईवर अपशब्द काढले नसल्याचं वक्तव्य जरांगे यांनी केलंय. ओघात बोललो असेल तर शब्द मागे घेतो असं म्हणत जरांगे यांनी स्पष्टीकरण दिलं. एक सविस्तर बातमी पाहूयात. बीडमध्ये आमदार विजयसिंह पंडित आणि हाकेंमधला संघर्ष पेटला. विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक केली. गेवराई तालुक्याचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे संतापलेल्या पंडित समर्थकांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा प्रतिकात्मक पुतळा दहन केला. तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी गेवराईमध्ये समर्थकांनी लक्ष्मण हाकेंच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला. हाके बीडमध्ये येताच हाकेंच्या गाडीवर दगडफेक झाली. पंडित समर्थक आणि हाके समर्थकांनी यावेळी घोषणाबाजी केली. अरे भ्याड हल्ला काय करतो लपून छपून? काल माझा पुतळा जाळला याच्या कार्यकर्त्यांनी. याच्याकडे कार्यकर्ते नव्हते. माझ्या समाजातल्या 4 पोरांना हाताशी धरून माझा पुतळा जाळला. मला माझ्या समाजातल्या लोकांच्या मनातली दहशत कमी करण्यासाठी मी गेवराईच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आलो. तर या माणसाने बिल्डिंग मधून टपऱ्या आडून दुकानं आडून माझ्यावरती दगडफेक केली. हा माणूस अनपढ माणूस, त्याला पाठिंबा देणारे हे तुमचे पक्षातले प्रतिनिधी. अरे राजीनामा देऊन चळवळीत सामील व्हा ना. तो म्हणतोय मी तुझ्या गावामध्ये येऊन तुला घोडे लावीन, अशा पद्धतीची एकदम खालच्या पातळीवरची भाषा बोलतोय. आणि कुणाला धमक्या दाखवतो, कुणालाही बोलतो. अजितदादांच्या बाबतीत तू वक्तव्य करतो. ह्याची लायकी काय, ह्याची पात्रता काय? मी जर म्हणलो असतो, जर मी हे केलं असतं तर त्याला त्या गेवराईच्या बीड जिल्ह्याच्या हद्दीत सुद्धा येता आलं नसतं. पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि यामुळे निझरा नदीला पूर आला. दरम्यान पुराच्या पाण्यात 4 चाकी अडकल्याचं समोर आलं. सावरपाडा धनपूर गावांना जोडणाऱ्या पुलाचं काम रखडल्यानं नागरिकांना पुरातून वाट काढावी लागते. तातडीनं पुलाचं काम करण्याची मागणी करण्यात आली आहे. जळगाव शहरात मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. यामुळे गणेशोत्सवाची खरेदी करणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे. आणखी 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.
अमरावती जिल्ह्यातील पिकांना पावसाचा मोठा फटका बसलाय. जिल्ह्यात आतापर्यंत अतिवृष्टीमुळे 45,000 हेक्टरवरील पिकं बाधित झालेली आहेत. दरम्यान 5 व्यक्तींचा मृत्यू झालाय तर 38 जनावरं दगावलेली आहेत आणि याशिवाय जिल्ह्यातील 921 घरांचं नुकसान झालंय. भातसा धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे भातसा धरणातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला. धरणाचे 5ही दरवाजे 0.75 मीटरनं उघडण्यात आले, ज्यातून 13,241 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.